सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे, तर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. देशातील बेरोजगारीचा दर 5.5% स्थिर आहे. इस्रोतील 100 शास्त्रज्ञांनी राजीनामे दिल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. अमेरिकेतील टास्क फोर्समध्ये रघुराम राजन यांचा समावेश करण्यात आलाय. तर फिफा वर्ल्ड कप 2026चे अंतिम संघ निश्चित झालेत. याशिवाय उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 17 जुलै, वार शुक्रवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत सोनम वांगचुक बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे. मात्र आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. उपोषण सुरूच ठेवलं तर शरीरातील अनेक अवयवांना गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांकडून देण्यात आलाय. डॉक्टर सतीश लांबा म्हणाले की बराच काळ उपोषण केल्याने शरीरावर गंभीर परिणाम झाला आहे. वांगचुक यांचं वजन 9 किलो कमी झालंय. सध्या त्यांचं वजन 56.9 किलो इतकं आहे. वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. महत्त्वाचं म्हणजे वांगचुक यांच्या प्रकृतीकडे बारकाईने लक्ष द्यावं असे निर्देश आता उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेत. त्यानंतर डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ यांच्या मार्फत रोजच्या रोज वांगचुक यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाणार असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय. वांगचुक यांच्या प्रकृतीच्या मूल्यांकनानुसार गरज भासेल तेव्हा वैद्यकीय हस्तक्षेप केला जाईल, असं तुषार मेहत यांनी केंद्राच्या वतीने न्यायालयात सांगितलंय. दरम्यान विरोधी पक्षातील अनेक नेते, सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सर यांनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला आहे. तसंच सरकारने त्यांच्याशी संवाद साधावा अशी मागणी केली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पावसासंदर्भातली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून अनेक भागात उकाड्यात वाढ झाली आहे. पण आता राज्यात पाऊस परतणार असल्याची चिन्ह आहेत. राज्यातील काही भागात आजपासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 21 जुलैपर्यंत विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात आजपासून 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागातही पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. तसंच मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही भागात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. दरम्यान वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पाऊस राज्यात परतणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बेरोजगारी संदर्भातली. जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दर मे महिन्याप्रमाणेच 5.5% स्थिर राहिला आहे. पुरुषांमधील बेरोजगारीच्या दरात घट झाली असली तरी महिलांमधील बेरोजगारीचा दर मात्र वाढला असल्याचं सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून समोर आलंय. सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार महिलांमधील बेरोजगारीचा दर मे महिन्यातील 5.6% जूनमध्ये 5.9% वाढलाय. तर पुरुषांमधील हा दर 5.4% 5.3% खाली आलाय. विविध क्षेत्रांचा विचार करता ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर मे महिन्यातील 5.1% जूनमध्ये किंचित घटून 5% झाला. तर शहरी भागातील बेरोजगारीचा दर 6.4% 6.6% वाढला. हे सर्वेक्षण करंट वीकली स्टेटसवर आधारित असून यात सर्वेक्षणापूर्वीच्या 7 दिवसांमधील रोजगार किंवा काम शोधण्याच्या स्थितीचे मोजमाप करण्यात आलंय. या सर्वेक्षणात ग्रामीण आणि शहरी भागातील 88,975 कुटुंब आणि 3,72,852 व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.
पॉडकास्टची चौथी बातमी आहे इस्रो संदर्भातली. गेल्या काही महिन्यात इस्रोतील जवळपास 100 शास्त्रज्ञांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हस्तक्षेप करत स्वेच्छानिवृत्ती आणि नोकरी सोडण्याच्या नियमांमध्ये कडक बदल केलेत. विशेषतः गगनयानसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मोहिमांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी हे नियम लागू करण्यात आलेत. गगनयान आणि इतर महत्त्वाच्या मोहिमांशी संबंधित असलेल्या ग्रुप ए मधील वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज स्वीकारू नयेत असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेत. सुमारे 100 शास्त्रज्ञांनी राजीनामे सादर केल्यामुळे केंद्र सरकारला हे पाऊल उचलावं लागलंय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे अर्थविश्वातून. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने आपल्या चलनविषयक धोरणांची आणि कार्यपद्धतीची व्यापक समीक्षा करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. फेडचे नवे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की या समित्यांमध्ये माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह भारतीय वंशाच्या 3 तज्ज्ञांचा समावेश करण्यात आलाय. हे लोक अमेरिकेच्या महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी रिपोर्ट बनवणार आहेत. अमेरिकेत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या तज्ज्ञांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महागाई नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना आणि धोरणात्मक सूचना देण्याचं काम हे टास्क फोर्स करणार आहे. रघुराम राजन यांच्याशिवाय राज चेट्टी आणि आशा शर्मा यांचा समावेशही या टास्क फोर्समध्ये करण्यात आलाय. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातून. फिफा वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम संघ निश्चित झालेत. स्पेनने फ्रान्सला हरवून 16 वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर अर्जेंटिनानेही इंग्लंडला हरवून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता स्पेन विरुद्ध अर्जेंटिना संघात 19 जुलैच्या रात्री अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला $5 कोटी म्हणजेच साधारणतः 481 कोटी 31 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. तर उपविजेत्या संघाला $3.3 कोटी म्हणजे 317 कोटी 65 हजार रुपये मिळणार आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातून. लोकप्रिय मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोट घेत असल्याचं सांगितलंय. त्यांनी पोस्ट करत चाहत्यांना मोठा धक्का दिलाय. लग्नानंतर तब्बल 15 वर्षांनी ते दोघे वेगळे झालेत. दोघांनी संयुक्तरित्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यात दोघांनी विभक्त होणार असल्याचा निर्णय सर्वांना सांगितलाय. आपल्या प्रायव्हसीचा आदर करावा अशी विनंती सुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये केली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून उर्मिला ही कोठारे कुटुंबापासून वेगळी झाल्याचं बोललं जात होतं. तसंच ती आदिनाथच्या पाणी सिनेमाच्या प्रीमियरला सुद्धा गैरहजर होती. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं होतं. आता दोघांनी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय शुभम बानुबा कोडे.